Good morning to each one of you. सर्वांना शुभ प्रभात. It's once again a wonderful time to come in the presence of the Lord early in the morning and study the Word of God. आणि परत एक बार या प्रभाती परमेश्वराच्या सानिध्यामध्ये येऊन त्याचा गौरव करण्याची संधी परमेश्वर आपल्याला देत आहे. We will just look at what we looked yesterday from our study of the doctrine. आणि आपण यावेळेस पाहूया की काल आपण आपल्या तत्वामधून काय शिकलो. We studied that death we receive is because of the wages of sin. आणि काल आपण शिकलो की जे मरण आहे ते आपल्या पापाचं वेतन आहे. We also studied that there is hope for humanity, आणि आपण हे देखील शिकलो की मनुष्याकरिता एक आशा देखील आहे. and that hope is through Jesus Christ. आणि ती आशा आपल्या सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आहे. We studied about immortality. आणि काल आपण अमरत्व याच्याबद्दल देखील शिकलो. Today we are going to see as to how to receive immortality. आणि हे देखील आपण पाहिलेलं आहे की हे जे अमरत्व आहे ते कसं मिळवावं. So let's look at the further discussion on immorality. आणि मग आज आपण पाहूया याच्या पुढं की हे अमरत्व म्हणजे काय आहे. The moment of the receiving of the gift of immortality is described by Paul. आणि हे जे अमरत्वाचं कृपादान आहे ते प्रदान करण्याच्या क्षणाचे वर्णन पौलाने केले आहे. Paul describes immortality in the book of First Corinthians chapter 15 verse 51 to 54. आणि पहिले करीत 15वा अध्याय 51 ते 54 या वचनामध्ये पौलाने याचं स्पष्टीकरण दिलं आहे. Immortality means no death. आणि अमरत्व म्हणजे तिथं मरण नाही. So Paul is telling us we shall not all sleep, but we shall all be changed. आणि पौल आपल्याला इथं सांगत आहे की आपण जे सर्वजण आहोत ते परिवर्तित असे होणार आहोत, रूपांतरित होणार आहोत. We are going to be changed in a moment, in the twinkling of an eye, at the last trump. आणि आपण सर्वजण एका निमिषामध्येच पूर्ण रीतीनं बदलून जाणार आहोत. For the trumpet will sound, and the dead will be raised to incorruptible. कारण कर्णा वाजेल आणि जे मेलेले आहेत ते अविनाशी असे उठवले जातील. We shall be changed. आपण सर्वजण बदलले जाऊ. For this corruptible must put on incorruption, आणि आपण सर्वजण विनाशीपण जे आहोत ते अविनाशीपण परिधान केले पाहिजे. and this mortal must put on immortality. जे मरते आहे त्याने अमरत्व परिधान केले पाहिजे. So, when this corruptible has put on incorruption, and this mortality has put on immortality, then shall be brought to pass that is saying, that is written, death is swallowed up in victory. आणि हे जे विनाशी त्याने अविनाशीपण परिधान केले आणि हे जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान केले असे जेव्हा होईल तेव्हा मरण विजयात ग्रासिले गेले आहे असा जो शास्त्रलेख होता तो पूर्ण होईल. So the Bible is very clear through Paul in the book of First Corinthians, chapter 15. It says that death will be swallowed up in the end. आणि मग आपल्याला पौलाच्या या वचनाद्वारे सांगण्यात येत आहे की जे मरण आहे ते पूर्ण रीतीने शेवटच्या काळात नष्ट केलं जाईल. And this death is questioned by Paul is saying, "Oh death, where is your sting? आणि Oh मग Hades, where is your victory?" पौल आपल्याला वचनामध्ये म्हणताना आपल्याला लक्षात येतं की अरे मरणा तुझा शेवट कुठे किंवा अरे मरणा तुझी नांगी कुठे. The sting of death is sin, but the strength of sin is the law. परंतु जे मरणाचा सकामध्ये It says the sting of death is sin, and the strength of sin is the law. आणि मग या नांगीचा जो शेवट आहे तो मरण आहे आणि या मरणाचा शेवट आपल्याला वचनाद्वारे पाहायला मिळत आहे. But verse 57 says, "But thanks to God who gives us the victory through our Lord Jesus Christ." त्या मरणाची नांगी पाप आहे आणि पापाचं बळ नियमशास्त्र आहे, परंतु जो देव आपला प्रभू येशू ख्रिस्त
याच्याद्वारे आपल्याला जय प्राप्त होतं. So, what do you understand from the scriptures we are going to see? आणि या वचनाद्वारे आपल्याला काय लक्षात येत आहे? The first things that we learn is that those who die in Christ will be resurrected at the sound of the trump. आणि आपल्याला हे लक्षात येत आहे की जे ख्रिस्तामध्ये मेलेले आहेत ते कर्णा वाजवल्यानंतर त्याच वेळेस उठवले जातील. When they are resurrected, आणि ज्या वेळेस ते पुनरुत्थित झाले आहेत, they will move from sin to righteousness. आणि ते सर्वजण पापातून आता नीतिमत्वामध्ये परिवर्तित होतील. They will move from death to eternity. आणि ते सर्वजण आता मरणातून सार्वकालिकतेमध्ये परिवर्तित होणार आहेत. And they will not see the second death. आणि मग त्यांना दुसरं मरण नसणार. And when you move from a sinful life to a life that is not filled with sin, then you are changed and completely transformed. आणि मग ज्यावेळेस आपल्याला हे लक्षात येत आहे की इथून पुढं आता आपल्याला अमरत्व किंवा सार्वकालिकता मिळत आहे, आपण सर्वजण परिवर्तित झालेले असणार आहोत. So we need to understand that death comes only when you sin and because of sin. आणि मग आपल्याला हे लक्षात येत आहे की जे मरण आहे ते फक्त पापामुळे आणि पापामुळेच येतं. And then when you rise up or when you are resurrected, your life is completely new and you are not filled with sin. आणि ज्या वेळेस तुम्ही पुनरुत्थित झालेले आहात, आता तिथं तुमच्यामध्ये कोणतं पातक नाही, कारण तुम्ही पूर्ण रीतीनं बदलले गेले आहात. And when you are righteous, there is no second death. आणि जर तुम्ही नीतिमान असे झालेले आहात तर आता तुम्हाला दुसरं मरण नाही. That's why Paul is challenging death. Death, he's saying, oh, death, where is your sting now? Because now I am not sinful. I am not going to die, and death cannot do anything to me. आणि यामुळंच आता पौल त्याच्या वचनामध्ये आपल्याला लिहिताना पाहायला मिळत आहे की तो पापाला म्हणत आहे की अरे पापा किंवा मरणा, तुझी नांगी कुठे, तुझा विजय कुठे. Let's see what First John 5:11 to 13 says about this immortality. आपण यावेळेस या अमरत्वाबद्दल पाहूया की काय सांगण्यात येत आहे. पहिले योहान याचा 5वा अध्याय वर्ष 11 to 13. 11 ते 13 वचन आपण पाहू. John points out that we receive the gift of eternal life when we accept Jesus Christ as our personal Savior. आणि आपल्याला हे जे अमरत्व किंवा सार्वकालिक जीवन आहे ते जेव्हा आपण देवाच्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवतो तेव्हा आपल्याला मिळतं. The actual realization of this gift will take place when Christ returns. आणि या दानाचं किंवा या कृपादानाचा खरा अर्थ आपल्याला तेव्हा समजेल ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त परत एक वार येईल. So, the point is very clear today that this morning we see that we will have eternal life only if you accept Jesus Christ to be your personal Savior. आणि हा मुद्दा अगदी स्पष्टपणे सांगण्यात येत आहे की जर आपण ख्रिस्ताचा आपला तारणारा म्हणून स्वीकार करू तर आपल्याला नक्की सार्वकालिक जीवन मिळत आहे, तरच आपल्याला सार्वकालिक जीवन मिळत आहे. So, it is so very important to preach about Jesus Christ. आणि म्हणून हे खूप महत्वाचं आहे की आपण येशू ख्रिस्ताबद्दल संदेश दिले पाहिजेत. Because if you don't have Christ, then you don't have eternal life. जर तुम्हाला ख्रिस्त नाही तर आपल्याला सार्वकालिक जीवन देखील नाही. The second thing is that we need to realize this. This gift will take place when Christ returns the second time. आणि मग हे जे कृपादान आहे ते कधी मिळेल? ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचं द्वितीय आगमन होईल. So there are 2 points to this. Number one is believe in Jesus Christ. Number two is Jesus Christ has to return. आणि मग आपल्याला या वचनातून 2 गोष्टी लक्षात येत आहेत. ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं आहे आणि दुसरं म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं हे झालंच पाहिजे. And then it says, only then we will be changed from mortal to immortal, from corruptible to incorruptible. आणि मग तेव्हाच आपण सर्वजण विनाशीपणातून अविनाशीपणामध्ये आणि मर्त्यपणातून अमरत्वामध्ये परिवर्तित होऊ. So this is very clear. If you want to receive immortality, then we need to believe in Jesus Christ as a personal Savior, and we need the hope
and we need to wait for Jesus Christ to come the second time. आणि मग आपल्या सर्वांना जर अमरत्व प्राप्त करून घ्यायचं आहे तर आपल्याला त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे आणि त्यानंतर आपण सर्वजण त्याच्या येण्याच्या आशेमध्ये सर्वजण वाढले पाहिजेत. Now let us look at the next point, which is death itself. What is death? तर पुढचा जो मुद्दा आहे तो आपण पाहूया की मरण म्हणजे नेमकं काय आहे, त्याचं स्वरूप काय आहे ते आपण पाहू. The nature of death. किंवा मरणाचे स्वरूप. If death is a cessation of life, or is death just a stoppage of life? जर मरण म्हणजे जगण्याला विराम, What does the Bible say about a person's condition in death? तर मग मरणामध्ये व्यक्तीची काय अवस्था असते यासंबंधी शास्त्र काय सांगतं? What makes it important that Christians understand the biblical teachings of the death? आणि शास्त्राच्या या शिकवणीचे जे ज्ञान आहे ख्रिस्ती लोकांना असणे महत्वाचे आहे, हे कोणत्या गोष्टीमुळे वाटतं? We take death very lightly, but a lot of people misunderstand death. A lot of people do not understand what death is. But today we are going to clearly see what death means to each one of us. आणि मग Biblically. अनेक अनेक जण मरणाला खूप हलक्यामध्ये घेतात किंवा मरण याच्याबद्दल अगदी स्पष्टपणा त्यांना माहीत नाही. पण आज आपण पाहणार आहोत की हे नेमकं मरण काय आहे. Death is a sleep. The Bible मरण, says death is a sleep. शास्त्र सांगत आहे की मरण ही एक झोप आहे. It's not complete destruction. मरण म्हणजे पूर्ण नाश नव्हे. It is a state of temporary unconsciousness. आणि ही व्यक्तीची एक बेशुद्ध अवस्था आहे A temporary way. आणि क्षणिक अशी बेशुद्ध अवस्था आहे. Okay, so it is very important to understand what the Bible says. It is like a sleep, which is a temporary unconsciousness. आणि मग हे समजून घेणं गरजेचं आहे की मरण ही एक झोप आहे आणि ती क्षणिक बेशुद्ध अवस्था आहे. Till the person awaits the resurrection. आणि जोपर्यंत त्याचं दुसरं पुनरुत्थान होत नाहीये, त्याचं पुनरुत्थान होत नाही तोपर्यंत त्याची ही झोप असणार. The Bible repeatedly tells us that death is just a sleep. आणि शास्त्र आपल्याला वारंवार हे सांगत आहे की मरण ही एक झोप आहे. Let us look from the Bible, because if we are understanding death as sleep, then we need to understand it from the Word of God. आणि मग आपल्याला समजून घ्यायचं आहे की मरण ही एक झोप आहे, तर हे शास्त्रामधून आपण शिकून घेऊया. So let us go to the book of First Kings, chapter 2, verse 10. पहिले राजे 2 अध्याय 10वं वचन याद्वारे आपण समजून घेऊ. What is David saying? दावीद राजा काय म्हणत आहे? So David rested with his father and was buried in the city of David. पहिले राजे 2 अध्याय 10वं वचन म्हणतं की नंतर दावीद आपल्या पितरांजवळ जाऊन निजला आणि त्या दावीदपुरात त्याला मूठ माती दिली. The same book, First Kings, chapter 11, verse 43. आणि पहिले राजे याचा 11वा अध्याय 43व वचन. Then Solomon rested with his fathers and was buried in the city of David his father. शल्मोन आपल्या पितरांजवळ जाऊन निजला व त्यांचा बाप दावीद याच्या नगरात त्याला मूठ माती देण्यात आली. So you see, Solomon, here it says, Solomon rested with his father, rested with his forefathers. Let us see what Job calls death as. Job chapter 14, verses 10 onwards. आणि मग ही दोन्ही वचनं आपण पाहिली जी सांगत आहेत की शल्मोन आपल्या पितराजवळ जाऊन निजला आणि जो दावीद राजा आहे तो देखील आपल्या पितरांजवळ निजला. आता आपण पाहूया की इयोब आहे तो याच्या संबंधी काय म्हणतो. Job 14, verse 10, it says, But a man dies and is laid away. Indeed, he breathes his last. And where is he? As water disappears from the sea, and a river becomes parched and dried up. Okay. So this is what it says. So man lies down and does not rise till the heavens are no more. They will not awake, nor be roused from their sleep. इयोब 14वा अध्याय 10 ते 12 वचनं म्हणत आहेत
की पण मनुष्य मेला म्हणजे तो तसाच पडून राहतो. मनुष्याने प्राण सोडला म्हणजे तो कोठे असतो? समुद्राचे पाणी आटून जाते, नदी आटून कोरडी होते. तसा मनुष्य पडला म्हणजे तो पुन्हा उठत नाही. आकाशाचा विलय होई तोवर तो जागृत होणार नाही आणि त्याला झोपेतून कोणी जागे करणार नाही. So again, it is very clearly specified that death is a sleep. Okay, he says we have to sleep in an unconscious mind until the resurrection of Jesus Christ. आणि मग ही वचनं आपल्याला सांगत आहेत हे समजून घेणं गरजेचं आहे की मरण काय आहे, की ही एक बेशुद्ध अवस्थेची अवस्था आहे. ख्रिस्ताच्या येण्यापर्यंत त्याला त्याच झोपेमध्ये राहावं लागेल. Let us look at Psalms 13:3. We are just trying to rehearse from the Bible what death means. आपण फक्त समजून घेत आहोत की मरण काय आहे ते शास्त्राद्वारे समजून घेत आहोत. बायबलमधून दावीद काय म्हणत आहे? स्तोत्र 13:3. It says, consider and hear me, O Lord my God, enlighten my eyes, lest I sleep the sleep of death. हे परमेश्वरा माझ्या देवा माझ्याकडे पहा, मला उत्तर दे, मला मृत्यू निद्रा येऊ नये म्हणून माझे डोळे प्रकाशित कर. So, again and again, we see that every writer, every book in the Bible, in the Old Testament, has been specifying about death as sleep. आणि मग जुन्या करारातील किंवा शास्त्रातील अनेक सारे लोक सातत्याने हे सांगत आहेत, वारंवार हे सांगत आहेत की मरण ही एक झोप आहे. Even the New Testament explains to us that death is a sleep. आणि नवीन करार देखील आपल्याला हे स्पष्ट करतो की मरण ही एक निद्रावस्था आहे. Here in the book of Matthew, chapter 9, verse 25, Jesus Christ explains about Jairus' daughter who was dead, and Christ said that she was sleeping. आणि मग Matthew मत्त्याचा chapter नववा 9, अध्याय नववा yes. अध्याय 25 मध्ये सांगण्यात येत आहे की याईराची कन्या होती आणि ती देखील जेव्हा स्मरण पावली होती, ख्रिस्त जाऊन म्हणत आहे की ती झोपेमध्ये आहे. See here it says in Matthew chapter 9, verse 25, he said to them, make room, for the girl is not dead, but sleeping. बघा या 24व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की वाट सोडा कारण मुलगी मेली नाही, ती झोपेत आहे असं ख्रिस्त म्हणतो. We also know the story of Lazarus coming out of the grave. आणि अजून एक कथा आपल्याला पाहायला मिळत आहे की जो लाजरस मरणातून उठवला जात आहे. The book of John chapter 11 to 14 talks about this. योहानाचा 11वा अध्याय 11 वचनापासून पुढे सांगण्यात येत आहे. It had been 4 days that Lazarus was dead, आणि लाजरस मरण पाहून 4 दिवस झाले होते. and Jesus Christ was now coming to visit him. आणि मग आता येशू ख्रिस्त त्याला भेटण्यासाठी येत आहे. John chapter 11, verse 11 says, and these things he said, and after that he said to them, our friend Lazarus sleeps, but I go that I may wake him up. आणि मग आता ख्रिस्त म्हणत आहे, हे बोलल्यावर तो त्यांना म्हणाला, आपला मित्र लाजर झोपला आहे, पण मी त्याला झोपेतून उठवायला जातो. You see, again, over and over, though Lazarus was in the grave 4 days, who had died, Jesus Christ said that he is only asleep and I am going to wake him up. आणि मग आपल्याला पाहायला मिळत आहे की लाजरस मरण पावून 4 दिवस झालेले होते, पण आता प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की आपला मित्र लाजर हा मेलेला नाही, परंतु तो झोपेमध्ये आहे, मी त्याला उठवावयास जातो. We are looking at the nature of death. आणि आपण मरणाचं स्वरूप पाहत आहोत. And the nature of death, over and over in the Bible, has explained that death is just a sleep. आणि मग या मरणाचं स्वरूप शास्त्रामध्ये वारंवार फक्त झोप म्हणून असं केलेलं आहे. The book of Matthew, chapter 27, verse 52. मॅथ्यू 27, verse 52. मत्तेयाचा 27वा अध्याय आणि 52वं वचन आपण वाचूया. And the graves were opened, and many bodies of the saints who had fallen asleep were raised. वचन म्हणत आहे, थडगी उघडली आणि निजलेल्या पवित्र जनातील पुष्कळ जणांची शरीरे उठवली गेली. So you see, many bodies were asleep
and they had resurrected. वचन म्हणत आहे की अनेक जण, अनेक जे शरीर आहे ते झोपेमध्ये होती आणि ते उठवली गेली. And in recording the Stephen's martyrdom, Luke wrote that he fell asleep. We all know that Stephen was stoned to death. And what does Paul say in the book of Acts, chapter 7, verse 16? The आणि book of मग Acts, प्रेषित याचा chapter 7. 7वा अध्याय आणि 60 या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की ज्यावेळेस स्टीफन याला देखील हौतात्म्य प्राप्त झालं होतं त्याच्या मरणाविषयी काय सांगण्यात आलेलं आहे. It is said, then he knelt down and cried out with a loud voice, Lord, do not charge them with this sin. When he had said this, he fell asleep. प्रेषित याचा 7वा अध्याय आणि वचन 60 असं म्हणत आहे, मग गुडघे टेकून तो मोठ्याने ओरडला, हे प्रभू, हे पाप त्यांच्याकडे मोजू नकोस. आणि असे बोलून तो झोपी गेला. There's one last text that we are going to look at, which specifies very clearly that death is asleep until Jesus Christ comes, and that is First Thessalonians chapter 4, 13 onwards. आणि अजून एक वचन आपण पाहत आहोत जे अगदी स्पष्ट रीतीनं मरणाला झोप असं म्हणत आहे. पहिले याचा 4था अध्याय 13 वचन आपण वाचता. It says, But I do not want you to be ignorant, brethren, concerning those who are fallen asleep, lest you should sorrow as others who have no hope. Verse 13. बंधुजन हो, झोपी गेलेल्या लोकांविषयी तुम्ही आजान नसावे अशी आमची इच्छा आहे, यासाठी की ज्यांना आशाच नाही अशा बाकीच्या लोकांसारखा तुम्ही खेद करू नये. For we believe that Jesus died and rose again. Even so, God will bring with them those who sleep in Jesus. कारण येशू मरण पावला व पुन्हा उठला असा जर आपला विश्वास आहे, तर त्याप्रमाणे येशूच्या द्वारे जे झोपी गेले आहेत त्यांना देव त्याच्या बरोबर आणील. For this we say to you by the word of the Lord, that we who are alive and remain until the coming of the Lord will by no means precede those who are asleep. प्रभूच्या वचनावरून आम्ही हे तुम्हाला सांगतो की प्रभूचे येणे होईपर्यंत जे आपण जिवंत असे उरू ते आपण झोपी गेलेल्यांच्या आघाडीस जाणारच नाही. Here again, we say that it is mentioned that death is just a sleep. आणि इथं परत एक वार आपल्याला असा उल्लेख करताना पाहावयास मिळत आहे की मरण ही एक झोप आहे. The Bible very clearly says that those who sleep in Jesus Christ, that means those who believe in Jesus Christ and have died in Jesus Christ, will rise up once again when He comes the second time. आणि मग आपल्याला हे सांगण्यात येत आहे की मरण ही एक झोप आहे आणि जे कोणी ख्रिस्तावर विश्वास ठेवतात, त्याच्यावर आशा धरून राहतात आणि तो ज्यावेळेस येईल त्यावेळेस त्या सर्वांना तो त्याच्यातून उठवणार आहे. Why does God repeatedly in the Bible tells us that death is asleep? तर परमेश्वर सातत्यानं हे का सांगत आहे की मरण ही एक झोप आहे? God is reminding us that in the night when we sleep, definitely we will rise up in the morning. आणि मग शास्त्रानुसार आपल्याला सांगण्यात येत आहे की ज्यावेळेस आपण झोपी जाता त्यावेळेस पहाटे आपण नक्कीच उठवले जाता किंवा उठता. So God is then explaining to us that death is equivalent to sleep. That means that you will wake up. आणि मग परमेश्वर आपल्याला सांगू इच्छित आहे की मरण ही एक झोप आहे, ज्या झोपेतून तुम्ही उठवले जाल. This death or this sleep is just momentary or temporary. आणि हे जे मरण आहे ते फक्त काही क्षणिक असं आहे. So let us look in detail as to what Ecclesiastics tells us about the nature of death and how does it compare. Actually, what does it mean to understand what death is? आणि मग उपदेशक आपल्याला या झोपेबद्दल काय सांगत आहे, याचा खरा अर्थ काय आहे, कसं स्पष्ट केलेलं आहे आपण पाहूया. Those who sleep are unconscious, and it is said the dead know nothing. आणि मग असं सांगण्यात आलेलं आहे की जिवंतांना तरी निदान कळत असतं, परंतु जे मेलेले आहे त्यांना काहीच कळत नाही.
My friends, I want you to keep these few points in mind as we are going to study the further topic on death and resurrection. First and foremost, it is said death is asleep like unconsciousness, and the dead know nothing. आणि मग असं सांगण्यात येत आहे की जे झोपतात ते बेशुद्ध अशा अवस्थामध्ये असतात. मृतास तर काहीच कळत नाही. Ecclesiastes chapter 9, verse 5 says, in sleep, conscious thinking ceases, his breath goes forth, and in that very day his thoughts perish. Sorry, Psalms 146 4 says, in sleep, conscious thinking ceases, his breath goes, and in that very day his thoughts perish. आणि स्तोत्रसंहिता 146 आणि वचन 4 आपल्याला असं सांगत आहे, त्याचा प्राण जातो, तो आपल्या मातीस पुन्हा मिळतो, त्याच वेळी त्याच्या योजनांचा शेवट होतो. Okay, so his breath goes away, आणि मग आपल्याला पाहायला मिळत आहे की त्याचा जो श्वास आहे तो बंद पडतो. his conscious thinking stops, आणि त्याचं जे सातत्यानं योजना चालू असतात ते बंद पडतात, विचार करणं बंद पडतं. and his very thoughts perish. आणि त्याचे जे सर्व योजना आहे त्यांचा शेवट होतो. Third point, sleep brings an end to all the day's activities. आणि या झोपेमुळे दिवसाच्या हालचालीचा शेवट होतो. There is no work or device or knowledge or wisdom in the grave where you are going. ज्या अधोलोकाकडे तू जावयाचा आहेस तिथे काही उद्योग, युक्तिप्रयुक्ती, बुद्धी व ज्ञान यांचं काही चालत नाही किंवा नाव नाही. We are specifying what death is. आपण पाहत आहोत की मरण काय आहे. Number one, death does not know anything, does nothing. पहिला In पहिला death, you do not do anything. पहिला मुद्दा आहे की मृतास काहीच कळत नाही, तिथं तुम्ही काहीच करू शकत नाही. Your breath goes away. आपला जो श्वास आहे, प्राणवायू आहे, तो थांबतो, जातो. All your planning, all your discussion, all your thinking stops. आपल्या ज्या काही विचारसरणी आहेत, आपलं जे काही बोलणं आहे, योजना आहे, त्या सर्व थांबल्या जातात. Your day-to-day activities, getting up, taking bath, going to work, everything stops in the grave. आपल्या दिवसाच्या ज्या हालचाली आहेत, उठणे किंवा आंघोळ करणे किंवा इतर सर्व गोष्टी, जिथं कुठं जाणं येणं आहे, त्या सर्व गोष्टींचा शेवट होतो. Sleep disassociates us from those who are awake and from their activities. आणि मग जे जिवंत आहेत ते व त्यांचं कार्य यांच्यापासून झोप आपल्याला विभक्त करत आहे. This is very important to understand. We आणि have no association with those who are living. आणि मग तिथून पुढे आपल्याला लक्षात येतं, जर मरण पावलेलं आहे तर जे जिवंत आहे त्यांच्या समेत कोणतंच कार्य राहत नाही. When the person dies, he has nothing to share under the sun. आणि मग तिथून पुढं जो मरण पावलेला आहे त्याला आता सूर्याच्या बाबतीमध्ये किंवा जे जिवंत आहेत त्यांच्या बाबतीमध्ये काही घेणं देणं नाही. Normal sleep renders the emotions inactive. That means there is no love, there is no hatred, there is no jealousy, everything has perished. आणि साधारण झोपेने ज्या भावना आहेत त्या निष्क्रिय बनतात, त्यांचं प्रेम, त्यांचं वैर, त्यांचा हेवा-देवा या सर्व गोष्टी नष्ट होतात. In sleep, men do not praise God. आणि झोपेमध्ये लोक देवाची स्तुती करू शकत नाहीत. Psalms 115:17 says, the dead do not praise the Lord. आणि स्तोत्र 115:17 सांगत आहे की जे मृत पावलेले आहेत ते देवाची स्तुती करत नाहीत. The hour is coming in which all who are in their graves will hear a voice come forth. आणि मग झोप एका जागृतीची आगाऊ कल्पना देत आहे. असा समय येत आहे की कबरेतली मनुष्य उठवले जातील. I'm going to just rehearse for us to understand what death is, because in future we are going to study why people cannot associate, why dead people cannot associate with the living people. आणि आपण या मरणाचं स्वरूप परत एक वार पाहत आहोत. आजचे सर्व मध्ये परत एकदा आपण बघत आहोत, यासाठी की येणाऱ्या दिवसामध्ये आपण शिकणार आहोत की जे मरण पावलेले आहेत ती लोक जे जिवंत आहेत त्यांच्याशी काही संपर्क ठेवू शकत नाहीत.
It says, the dead know nothing. वचन आपल्याला सांगतं की जे मरण पावलेले आहेत त्यांना काही समजत नाही, मृतास काही His कळत नाही. breath, his breath goes away, his thinking power goes away. त्याचा प्राण जातो आणि त्याच वेळी त्याच्या योजनांचा शेवट होतो. All the activities of the day, device, knowledge, wisdom, everything comes to an end in the grave. त्याच्या दिवसाच्या हालचाली, युक्तिप्रयुक्ती, बुद्धी, ज्ञान, उद्योग यांचा शेवट होतो. They do not associate with those who are living. जे जिवंत आहे त्यांच्याशी त्यांचा काही संबंध किंवा कार्य राहत नाही. All their emotions of love and hatred and selfishness has perished. त्यांचं प्रेम, वैर, त्यांचा हेवा देवा हे सर्व नष्ट होऊन जातं. And they can't even praise God in the grave. आणि ते त्याच्या कबरेमध्ये देवाची स्तुती करू शकत नाहीत. So, as long as you are alive, you need to praise God. आणि म्हणून जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंतच तुम्हाला देवाची स्तुती केली पाहिजे. So, you see, we have studied the nature and all the characteristics of death. आणि मग आज आपण जे मरणाचं स्वरूप आहे ते पाहिलं, त्याचे गुणधर्म आपण पाहिले. The person returns to death, dust. Once a person dies, he returns to dust. आणि मनुष्य मातीला मिळत आहे. एकदा का मनुष्य मेला तो मातीस परत मिळत आहे. To understand what happens to a person at death, one must understand what makes up his or her nature. आणि मग मनुष्य मेल्यानंतर त्याचं काय होतं हे समजून घेण्यासाठी त्याचा स्वभाव कसा बनला आहे याचं देखील आपल्याला ज्ञान असावं. The Bible portrays a person as an organic unit. आणि मनुष्य हा एक संघटना युक्त आहे अशा रीतीने आपल्याला सांगण्यात येत आहे. At times, it uses the word soul to refer to the whole person. आणि मग अनेकदा आत्मा हा शब्द एका मनुष्याला उद्देशून वापरण्यात आला आहे. At other times, to the affections and the emotions. But परंतु it does not teach that man compares two separate parts, comprises of two separate parts. परंतु त्याच दुसऱ्या वेळेमध्ये आपल्याला आत्मा याचा शब्द संवेदना, प्रेम यांच्या संदर्भात वापरण्यात आलेला, परंतु मनुष्यामध्ये दोन वेगवेगळे घटक आहेत. No, they do not comprise ते of two separate parts. दोन वेगवेगळे घटक आहेत अशी शिकवण देण्यात येत नाही. Body and soul exist together. आणि शरीर आणि आत्मा हे दोन्ही एकत्र मिळून अस्तित्व आहे. They cannot be divided. त्यांचं अभेद्य होऊ शकत नाही, वेगळं पण होऊ शकत नाही. We are going to study about this. आणि याच्याबद्दल आपण शिकूया. At humanity's creation, मानवाच्या उत्पत्तीच्या वेळेस the union of the dust of the ground जमिनीतील माती and the breath of the life produced a living being or a soul. आणि प्राणवायू यांच्या संयोगाने जीवधारी प्राणी किंवा आत्मा हा झाला. Number one is that in the Bible, soul is also referred to a human being. शास्त्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की जो आत्मा हा शब्द आहे तो मनुष्यासाठी देखील वापरण्यात आलेला आहे. Because we जीवधारी saw मनुष्य. in the beginning that the body was made with the mud, and then God breathed into the nostrils the breath of life. Then a man comes to life. आणि मग आपण सुरुवातीला पाहायला मिळत आहे की जमिनीतील माती आणि परमेश्वराचा प्राणवायू यांच्या संयोगानंच मनुष्य हा जीवधारी झाला. At death, the inverse takes place. आणि जे मरण आहे ते याच्या अगदी उलट असं आपल्याला पाहायला मिळतं, उलट क्रिया घडवून आणत आहे. The dust of the ground minus the breath of life yields a dead person. आणि एक आपल्याला इथं पाहायला मिळत आहे की जमिनीतील माती वजा प्राणवायू बरोबर मृत मनुष्य. The elements that made up the body return to the earth from which they came. आणि शरीर ज्या पदार्थांचे बनले होते ते जेथून आले आहे त्या जमिनीला मातीला परत जाऊन मिळतं. The soul has no conscious existence apart from the body. आणि म्हणजे जो आत्मा आहे त्याला शरीराच्या बाहेर कोणतंही अस्तित्व नाही. My friends, let us take this point very clearly. The soul has no consciousness existence apart from the body.
आणि मग मित्रांनो, हे सर्व गोष्ट समजून घ्या. महत्वाचा मुद्दा आहे की आत्म्याला शरीराविना शुद्धीवर असलेले अस्तित्व नाही. Because many of us think that the soul is hanging, the soul is working, the soul has consciousness. But as long as the soul is not in your body, it has no part to play. आणि मग आपण समजून घेऊया की आत्मा म्हणजे काय आहे. तर आत्मा, अनेक लोकांना असं वाटतं की तो माग जिवंत राहतो, तो इकडे तिकडे जाऊ शकतो, संपर्क साधू शकतो. परंतु जर त्या आत्म्यात शरीर नाही तर तो काहीही करू शकत नाही. I think this we need to understand because many people feel that the person is dead and the soul is hanging. आणि मग हे समजणं खूप गरजेचं आहे. अनेकांना हा गैरसमज आहे. अनेकांना असं वाटतं की त्याचं शरीर मरण पावलेलं आहे, परंतु त्याचा आत्मा जिवंत आहे, तो इकडे तिकडे फिरत आहे. The Bible is very clear on this. आणि शास्त्र या संबंधी खूप स्पष्ट आपल्याला सांगत आहे. The book of Ezekiel, chapter 18:20 says, the soul who sins shall die. आणि मग यहेजकेल 18वा अध्याय 20 वचन सांगतं, जो आत्मा पाप करेल तो मरण पावेल. That means a body consists of soul and body, and it's here it says, the soul who sins shall die. आणि आपल्याला पाहायला मिळत आहे की आत्मा, जे प्राण आहे, जे शरीर आहे तेच आत्मा आहे, आणि आत्मा जर पाप करीतो तर ते मरण पावते. I just like to conclude in 2 minutes what we studied today because we are running out of time, but we are ending at a very crucial point of our study. आणि याचा आपण परत एक वार उजळणी करूया. जे काही आपण शिकलो, आपण एक महत्वाच्या मुद्द्यापर्यंत जात आहोत. Because we have made a statement and we have seen from the Bible that the soul, the body consists of mud and the breath of life, which is the soul, together is the soul. And when a soul dies, or when a human being dies, the soul and the body together dies and perishes. आणि मग हा भाग आज आपण शिकून घेतलेला आहे तो अशा रीतीनं आहे की जसं मनुष्याला निर्माण केलेलं आहे, मनुष्य आणि माती आणि देवाचा प्राणवायू, आणि मगच तो मनुष्य होत आहे किंवा जीवधारी आत्मा असं बनत आहे. परंतु ज्यावेळेस तो मरण पावतो तर तिथून पुढं त्यांचा काहीही संबंध राहत नाही किंवा ते परत जीवित असे राहत नाहीत. The soul on its own cannot be in a conscious state. आणि जो आत्मा आहे तो स्वसंबंधाने किंवा स्वशक्तीनं जिवंत राहू शकत नाही. And we studied that death is a sleep. आणि आपण शिकलो की मरण ही एक झोप आहे. In that sleep, we do not think. आणि त्या झोपेमध्ये आपण विचार करत नाही. In that sleep, we do not breathe. आपण श्वास घेत नाही. We do not do daily activities. आणि त्या झोपेमध्ये आपण दररोजची क्रिया करत नाही. We disassociate with people who are alive. आणि जे जिवंत आहेत त्या लोकांशी आपला काही संबंध येत नाही. There is no love, there is no hatred when you are sleeping. आणि त्यानंतर कोणतीही प्रीती, हेवा देवा, वैर हे राहत नाही. And you do not praise the Lord when you are sleeping. आणि मग जर आपण झोपेमध्ये आहोत तर आपण देवाची स्तुती देखील करू शकत नाही. So today we have a very, very clear understanding about death. तर आज आपण मरणाविषयी अगदी स्पष्ट रीतीने आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. May God bless us as we continue to study about death and resurrection आणि tomorrow again. मरण आणि पुनरुत्थान याच्या संबंधी अधिक अभ्यास करीत असता परमेश्वर आपल्या सर्वांना आशीर्वादित करो.